वृंदावनसाठी पण आपल्याला काय सावलीशी मतलब असतं तरी पण डबल. आणि आता चवळी भिजवले. काय होतं मी खूप वेळा नोटीस केलंय, तो ट्रे घे पाहिजे तो समोर आहे. हा बघा सकाळी सकाळी चहाची पाच खातोय वाघोबा. वाघ्या इकडे आहे. आणि शेरू कुठे आहे? तो बघा शेरू आपला. मी मात्र बसले आपल्या नवीन पडवीमध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते स्वादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आत्ता मी आपल्या मागच्या पडवीमध्ये बसलेली आहे आणि आपल्या पडवीला ते नेट घालायचं काम आहे ना पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. नेट घातलं आहे आणि नारळाच्या झावळ्या आहेत ना थोड्याशा आपल्याकडे होत्या, त्या थोड्याशा घातलेल्या आहेत. आणि बाकीच्या ज्या झावळ्या आहेत ना त्या आपण नंतरला पण टाकू शकतो. म्हणजे कमी होतं ना त्याच्यामुळे मग जास्त काही टाकता नाही आलं, पण नंतरला टाकू शकतो. ताडपत्री घालायची होती पण आत्ता घालून काही उपयोग नाही आहे. ते पावसाच्या आधी ताडपत्री घालणार ह्याच्यावरती. पण छान प्रकारे नेट बांधलेली आहे. तर ही जी नेट आहे ना आपल्याकडे होती घरामध्ये, काय अशी विकत आणावी लागली नाही. त्याच्यामुळे जशी होती तशी व्यवस्थित अशी वेडीवाकडे होती, त्याची सावली अशी झालेली आपल्याला, पण चांगलं झालेलं आहे. असं तुम्हाला मी दाखवते 1 मिनटं. आणि आता आपल्याकडे पाहुणीसुद्धा येणार आहेत. कोणते तुम्हाला मी नंतरला, म्हणजे मुंबईवरनं पाहुणी येणार आहेत, नंतरला दाखवते आल्यानंतर. अजून काय आलेलं नाही येते, मला माहीतच नाही. आत्ता कुणाच्या बाबा मला म्हणाले की पाहुणे येतात म्हणून, त्यावेळी खडबडून जागी झाली. मग चला. आणि ही मागची आपली पडवी आहे ना ती पण जरा साफ करायची. मी तुम्हाला माहिती आहे गेल्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय साफसफाई आपल्याकडे जोरात चालू आहे, पण झालेलं आहे सगळं. फक्त आता ही मागची पडवी आहे ती अर्धा 1 तासाचं काम आहे. म्हणजे असं खूप सगळं पसारा झाला आणि तिकडे तिकडे सगळं झालेलं आहे. नको त्या वस्तू सगळ्या काढून टाकायच्यात आणि बाकी सगळं व्यवस्थित सगळं एकात एक करून ठेवायचं आहे. ते काय पटकन असं होऊन जाईल. म्हटलं जरा निसर्गाचा आनंद घेऊया म्हणून मी ते बसली होती. छान वाटतंय ते बसायला, मस्त वाटतंय बघा. आता चूल वगैरे आता कधी मांडायची काय माहीत नाही. कुणाच्या बाबा आता येतील बाहेर जाताना विचारते, पण मला असं वाटतं की कदाचित चूल आहे ना आज इथे मांडली जाईल असं. म्हणजे काका असे म्हणाले की चूल मांडा तुम्ही, बाकी पाणी बिणी काय टाकायचं तुम्ही साईडने असं टाकू शकता. आणि थोडंसं आपल्या ह्या पुढच्या पडवीतलं सामान जे आहे ना, आता पडवीवरून उपयोग नाही आपला. किती झाला पुढे एक, ही मागची एक, ही 3री पडवी झाली. खरं मोठं तर आता हा एक ना रूम होऊन जाईल. म्हणजे तुम्हा सर्वांच्या पण भरपूर अशा मला कमेंट्स होत्या की ताई तुम्ही आता हा रूम करून घ्या. तर डोक्यात असं विचार आहे ना आमचं आहे, चालू आहे, पण तिथे काय करायचं ते ना म्हणजे लक्षात येत नाही पटकन कसं करायचं. आता बघा हे समोर सगळं ओपन आहे की नाही, त्याच्यामुळे काय करावं, कसं ते बंद करता येईल. म्हणजे चिरे नाही लावायचे आम्हाला, ते तुम्हाला मी आधीच सांगते. म्हणजे तुमच्याकडे काही आयडिया असतील तर तुम्ही सांगा मला की अशा पद्धतीने केलं तर. किंवा आपण बघा ग्रिलचा पण ऑप्शन देऊ नका कारण ओपन नाही ठेवायचे आपल्याला. म्हणजे अशा खिडक्या वगैरे बघा असतात ना, किंवा अजून असं वेगळं काही करता येईल का ते जरा तुम्ही सुचवा, आम्हाला सांगा. पण करायचं काहीतरी, पुढे जाऊन बघूया, सावकाश सगळं करूया. वृंदावनसाठी पण कमेंट्स येत आहेत, करायचं ते पण करायचं हो. सावकाश हळूहळू थोडं जसं जमेल ना तसं करूया. चाललं आहे ते डोक्यामध्ये विचार चालू आहेत, करू सगळं सावकाश करू. जे गरजेचं आहे ना ते म्हटलं अगोदर करून घेऊया. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हटलं नंतरला हळूहळू की नाही होऊन जाईल. आता हे बघा ही पडवी खूप गरजेची होती, त्याच्यामुळे पटकन करून घेतलेले. पण ह्याला पण झाला आहे बऱ्यापैकी खर्च झालेला आहे असं आहे. त्याच्यामुळे आता एकट्यात काही जमणार नाही, ते नंतरला म्हटलं बघू. चला पटापट काम आवरूया. पाहुणेसुद्धा येणार आहेत, ती पडवी पण साफ करायची. चला आधी तुम्हाला पडवी दाखवते मी. तर सगळ्यात आधी तुम्ही धुकं बघा. हे बघा मगाशी धुकं नव्हतं, हे धुकं ना आत्ता ते पसरत चाललेलं आहे. हां, आणि ही बघा आपली पडवी अशी बघा नेट बांधलेली आहे. आणि वरती नारळाच्या झावळ्या दिसत तुम्हाला, म्हणजे कुठे थोडं फक्त टाकलेले आहेत. आणि जसं अशा झावळ्या सुकलेल्या निघतील ना तसे मग आम्ही नंतरला मग टाकूया. पण झाले बघा, सावली आपली झालेली आहे. छान वाटते आता, मस्त वाटते बघा. आता चूल कुठे मांडायची विचार पडलाय माझं. असा विचार चालू आहे की चूल आहे ना इथे मध्येच मांडायची. कारण आहे ना इथे पाण्याचं बघा हा पाईप आहे इथे, म्हणजे आतमध्ये काही धुतलं वगैरे तर पाणी इकडे असं इकडनं इकडे जाणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे मधोमध चूल मांडलेली बरी. आता बरं पडेल ना आपल्याला काही जेवण वगैरे करत असेल, बनवायचं असेल
तर आपण इथे जेवण वगैरे पण बनवू शकतो, जेवायला पण इथे बसू शकतो. मस्त झालं ना. आणि असं सावली झाल्यामुळे तर अजूनच छान झालं बघा, मस्त वाटतंय. मला असं खूप असं बरं वाटतंय. काल रात्री मी कामामध्ये बिझी होते ना, काल साफसफाई, त्याच्यामुळे मला काय बघायला मिळालं नाही. रात्री मी आले होते बघायला, पण एवढं काय मला नीटचं माहिती नाही पडलं. आणि सकाळी उठल्या पहिला मी आता इथे आलेली आहे पडवीमध्ये आणि बघितलं. आणि ही नेट बघा, नेट आहे ना आपल्याकडे जुनी होती ना, त्यामुळे मग मध्ये थोडीशी अशी फाटलेली आहे. पण ठीक आहे, चालून जाईल आपल्याला काय सावलीशी मतलब असतं. तरी पण डबल करून टाकलेली आहे नेट ती. चला छान झाले. थोडंसं जरा सामान हलवा करूया. तुम्हाला मी दाखवते ही पडवी बघा, कसं सगळं पसारा. काल सगळं साफसफाई केलं, जितकं म्हणजे जास्तीचं काय काय होतं ना सगळं हे बघा, हे असं सगळं पडलं आहे. हे सगळं आता आवरायचं आहे. जे काही एक्स्ट्रा सगळं सामान आहे ना ते सगळं काढून, हा बघा हा बॉक्स आहे थोडासा रिकामी झाला, ह्याच्यामध्ये भरायचं आहे. हे सगळ्यात ना कामाच्या वस्तू आहेत, असं अडचण असं काही नाही आहे. पण तरी पण माझा प्रयत्न चालू आहे की जितकं नको आहे ना त्या गोष्टी सगळ्या मी काढून टाकणार आहे आता. असं आहे ते. बघूया, चला करूया. शेरू पण आला. ये बेटा खाऊ खायला ये. तो वाग्या गेला घरात. बाहेर घेऊन ये बाहेर. माझ्या वागूचा पाय कसा आहे हा बघा, लागला उड्या मारायला बघा. बरं आहे पाय आता. म्हणजे बस जास्त देऊ नकोय त्यांना, नकोय. हा तर काय बाबा आमचा हे आहे, नुसतं शिकारीच आहे हा. कसा आता उंच दिवावर चढतो, उड्या मारतो, त्याला कसली भीतीच नाही अजिबात. नकोय त्याला. काय माहिती घाबरलं काय आलं काय बघितलं आता परत. चिकनची पिशवी आता वरती लटकवून ठेवल्यात मी. नाही ते आग लावायचं नंतरला, जरा ऊन आलं ना तर सगळं पेटवून टाकते. त्याला दिसते आता हा कचरा इकडचं काय काय निघेल ना त्याचं साफ करून घेऊया आपण. किती रुपये आता काय कामाच्या वस्तू सुद्धा खोलून बघायचं काय काय आहे. नंतर आपल्याला सुरक्षित पसरलं बघ बापरे. काल ऊन होतं. मस्ती नका करू, शांत बस शेरू, शांत बस. मग इकडे बघू दे. तुझा पाय झाला नीट, पाय झाला नीट बाबूचा. बघ बघितलं तुला लय मस्त मस्ती करायला मी. पाय झाला नीट. तर पडवी ना इथे साफ करायला सुरुवात केली. म्हणजे आता ती साफ नसती केली ना तरी पण चाललं असतं. पण मला पण असं वाटलं की नको, आता घरामध्ये बघा पाहुणे येणार आहेत आणि त्यांनी जर का हा पसारा बघितला तर बघा चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे म्हटलं हा जो पसारा आहे तो साईडला करण्यामध्ये आपला टाईम म्हणजे वेळ जाणारच आहे. त्यापेक्षा म्हटलं पटापट जे काही आहे ना ते आपण आवरून घेऊया. कुणाला घेतलं मी हाताशी आणि दोघांनी आम्ही फटाफट सगळं ना आवरायला सुरुवात केली. जे काही कामाचं सामान होतं ते सगळं एका ठिकाणी. आता हा जो ऑरेंज बॉक्स दिसतोय तुम्हाला, त्यात सगळं ते आवरून ठेवलं आणि ज्या वस्तू नको होत्या त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. चला तर तुम्हाला आता मी दाखवते. म्हणजे बाहेरचं सगळं झालं आहे आटपून, साफ करून झालं मागचं. त्याच्यामुळे साफसफाईचं पूर्ण झालं. 1 मिनिट, अरे निघत का नाही. तर कडधान्य थोडंसं भिजवलं होतं रात्री. हे बघा हे मूग आता भिजवलेलं, ते सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं. चांगलं त्याला मोड आणायचे. आणि आता चवळी भिजवले हे बघा. आणि आज मला ना लोणी पण काढायचं, त्याच्यामुळे ही साय आहे ती बाहेर काढून ठेवले. फ्रीजरमध्ये होती ना त्याच्यामुळे. तर असं सगळं थोडं सगळं केलेलं आहे मॅनेज. चला आता बाकीचं सगळं करून घेते फटाफट. आज ना आमच्याकडे नाही सगळीकडेच सोमवार आहे. त्याच्यामुळे ना काय केलं मी आता फटाफट कपडे टाकलेत मशीनला आणि मला आता वाटप पण काढायचं आहे. माझं ना माझं काय होतं, मी खूप वेळा असं नोटीस केलं आहे की नेमकं सोमवार असू ना त्याच वेळेस माझं वाटपाचं असतं. वाटप वगैरे संपलेलं आहे. आणि म्हणजे आता बघा फ्रीज वगैरे साफ केलं ना त्यावेळेस मी काय केलं की सगळं की नाही संपून टाकलं होतं. म्हणजे उगाच खराब वगैरे व्हायला नको ना म्हणून. 1 मिनिट मी जरा ना इथं पाणी जरा नियोजन पाणी तुम्हाला बघा दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये. जातं आहे व्यवस्थित जातं आहे आता. त्याच्यामुळे जरा थोडीशी घाई म्हणजे वाटप पण काढायचं, म्हणजे मिक्सर पण लावायचं आहे. म्हणजे लाईट गेल सही गडबड होऊन जाणार. आणि कुणालचे बाबा आता गेले तळ्यामध्ये. पाहुणे आता आलेत ना, त्यांना घ्यायला गेलेत ते. आता ते लोक पण येतील. त्याच्यामुळे मग जेवणाची वगैरे तयारी. त्याच्यामुळे वाटप तर हवं, वाटपाशिवाय जेवण नाही होणार. तर पटापट सगळं लवकर करून घेते. वाटप पहिला तयार करते आणि मग
बाकी तर जेवणाचं. चला निघूया आता. तुम्हाला ना 1 मिनटं दाखवते. साफ केलं जितकं पण एक्स्ट्राचं सगळं होतं सामान सगळं काढून ठेवलं आहे. सगळं जिकडे तिकडे केलेलं होतं. म्हणजे एक वस्तू इथे तर तीच दुसरी वस्तू दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं केलं होतं. सगळं सामान काढलं, सगळं व्यवस्थित सगळं अरेंज करून ठेवलं सगळं. त्याच्यामुळे आता कोणती पण वस्तू आहे ना ती जी पटकन अशी मिळून जाईल. त्याच्यामुळे नीट झालं सगळं आता. आणि बहुतेक सगळे वस्तू ज्या नको होत्या ना त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे बरीचशी घरातली अडचण जी आहे ती कमी झालेली आहे. तर हे बघा, हे नारळ आता काढून ठेवलेत. आता हे अगोदर किसून घेते पटकन. कडधान्य बघा तुम्हाला मगाशी दाखवला भिजवलेले. मूग आहे ना मी आदल्या दिवशी सकाळी भिजवले होते. आणि चवळी ना सकाळी 6 वाजता भिजवली मी. म्हणजे जेव्हा मला कुणालच्या बाबाने सांगितलं की पाहुणे येत आहेत त्यावेळेस ती चवळी मी पटकन आहे ना भिजत घातली. कारण फ्रीजमध्ये भाजी म्हणजे 2 भाज्या होत्या फ्रीजमध्ये, पण पाव किलो भाजी ती म्हटलं पुरणार नाही. आता किती माणसं येणार मला काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे आता म्हटलं कसं करायचं भाजीचं. त्याच्यामुळे पटकन मग मी आहे ना ती चवळी की नाही भिजत घातली. आणि वाटप बघा नव्हतं त्याच्यामुळे वाटपाची लगेच तयारी करून घेतली. वाटप वगैरे सगळं तयार करून झाल्यानंतर इथे भाजायला बघा सुरुवात केलेली आहे. म्हणजे कांदा जो आहे तो अगोदर लालसर चांगला भाजून घेतला आणि त्यात मी लसूण पण टाकले होते. कांदा भाजून झाला आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं जे आहे ना ते इथे भाजायला मी सुरुवात केलेली आहे. ते पण आपल्याला चांगलं असं लालसर की नाही भाजून घ्यायचं आहे. आणि सोमवार असल्यामुळे मनामध्ये एक भीती की जर का लाईट गेली तर माझं वाटप म्हटलं कसं वाटून होणार. पाटा वरवंटा आहे माझ्याकडे, पण म्हटलं इतक्या जास्त प्रमाणामध्ये पाट्यावरती वाटप वाटायचं म्हणजे बराच वेळ जाणार. आणि वेळ बघा आपल्याकडे कमी असतो कारण बाकीची पण घरातली इतर कामं. म्हणजे असं आहे त्यावेळेस जेव्हा माहिती पडतं ना की कोण ना कोण येणार त्यावेळेस मग अशी गोची होते. आणि कुणालच्या जेव्हा बऱ्याच वेळा मला माझी ना अशी गोची करतात आणि मग माझी खूप अशी धांदळ म्हणजे उडते. तर आज पण तसंच झालं होतं. तर पटापट बघा इथे वाटपांना भाजून घेतले. तर एक 5 मिनटं थंड केलं आणि त्याच्यानंतर पटकन ना मी मिक्सर लावून घेतला. अगदी मी देवाचा धावा करत होती की 5 मिनटासाठी फक्त लाईट राहू दे, नको लाईट जाऊ दे. पण देवाची आज कृपा होती माझ्यावरती की लाईट आहे ना आज होती घरामध्ये. पटापट मिक्सर लावून घेतला आणि इथे बघा आपलं वाटप जे आहे ते वाटून झालेलं आहे. कुछ नको बाबू, 2025 में मेरे को बहुत कुछ आने वाला है बोलता है. अभी किधर से आएगा क्या मालूम. हाँ काय दिसत नाही नाही मी तेच बघतो तर तेच दाखवणार ना. असं जो आपण जे बघणार ना जास्ती तेच व्हिडिओ आपल्याला जास्ती दाखवणार. असं काय दाखवणार मच्छीची का माशाचं कालवण झाली काय चाय झाली बरं झाली तिथे. तो ट्रे घे पाहिजे जाऊ समोर आहे बा. त्याचा अर्धा पेला पण छान आहे. आता पण माणसं ऐकली पाहिजे ना. तर दुपारी 12-12:30च्या दरम्यान आहे ना पाहुणे सर्व आले घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण हे ते सगळं करण्यामध्ये मी थोडीशी बिझी झाली. त्याच्यामुळे शूटिंग काही मी केलं नाही. डायरेक्ट मग संध्याकाळच्या वेळेस आता मी शूटिंग करायला बघा सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुणाल पण बघा त्या कामामध्ये आता बिझी असतो. त्याच्यामुळे मी म्हटलं तर थोडा जरा बाजूला ठेवूया आपण. म्हटलं नंतरला बोलू आपण सगळ्यांशी. असं छान वाटलं, मस्त वाटलं. कुठलं ते पूजेला दे आता तुझी ओळख करून दे. चल आता बोल. काय त्यांना माहिती ते ओळखतात मला. मगापासून बिझी होतो ना आम्ही कामामध्ये दुपारपासनं. आणि वैशाली आपली प्रवास करून पण थकली होती ती. त्याच्यामुळे जरा आराम करत होते. त्याच्यामुळे शूटिंग काही मी केलं नाही. मग आता सुरुवात केलेली आहे. तर ही आमची चुलत जाऊबाई. म्हणजे नवीन सबस्क्रायबर पण येतात ना ग चॅनलवरती म्हणून म्हटलं माहीत नसतं. हा हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे. तू मागे जुने आहेत ते ओळखतात मला. हा वैशाली आमची चुलत जाऊ. मागे बर्थडेला आली होती ना कुणालच्या बाबांचा बर्थडे त्यावेळेस. आणि आता खूप असं महत्त्वाचं काम आहे म्हणून आलेले आहेत. काय काम आहे ते तुम्हाला नंतर सांगेनच मी. आता आम्ही जेवण करायला बघा सुरुवात केली. तर आज वैशालीने भाजी करते त्याच्यामुळे मला की नाही आराम आहे आता. असं तर दोघींनी मिळून इथे जेवण करायला सुरुवात केली. म्हणजे वैशाली एकीकडे भाजी फोडणीला घातली आणि मी मात्र लोणी काढत होते. म्हणजे सकाळी जी मलाई बघा काढून ठेवली तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये तर तीच मी इथे बनवायला घेतली. आता आमच्याकडे बघा जितके पण पाहुणे वर येतात ना म्हणजे वैशाली कधी पण आली का ती अशी स्वस्त बसत नाही. तिचा हातभार असतो. म्हणजे किचनमध्ये वगैरे सगळं म्हणजे जेवण वगैरे करायला तिला खूप भरपूर असं आवडतं आणि खूप छान मस्त असं टेस्टी जेवणसुद्धा बनवते ती. पण
खूप अशी मदत करते कामामध्ये असं. तर दोघींनी मिळून आम्ही ना फटाफट ते जे काही जेवण करायचं होतं ते सगळं करून घेतलं. म्हणजे दुपारचं पण थोडंसं जेवण होतं, त्याच्यामुळे कसं फारसं असं काही बनवायचं नव्हतं. तर तुम्हाला आता जेवण दाखवते. कुणाच्या बाबांचा फोन चालू आहे, ऐकला काय, बाहेर जाऊन बोल. तर आता ही दुपारची चवळीची भाजी ही आता जरा गरम करते. दुपारी घाईघाईमध्ये बनवली होती. आणि इथे बघा आता आमच्या आकाशला 1 मिनिट सुकट खायचं होतं, म्हणजे नॉनव्हेजमध्ये खायचं होतं. त्याच्यामुळे मग आहे ना वांगा बटाटा जवळा टाकून असं बनवलं आहे. तर हे असं खायचं होतं बघा, एकच कालवण असं बनवायला सांगितलं, तसं केलं आहे. आता हे जरा अजून शिजवायचं आहे. जरा अजून शिजू दे. आणि ही भाजी पण एकदम मस्त टेस्टी झाली, कारण वाटप बघा ताजं केलं होतं ना दुपारी, त्याच्यामुळे भाजी एकदम चविष्ट झालेली आहे. आता ही जरा गरम करते, फ्रीजमध्ये ठेवलेली राहिलेली म्हणून. आणि सर्व किचनचं काम आटपून झाल्यानंतर आम्ही इथे हॉलमध्ये सर्वजण जमलो होतो. आता बघा, आता इतकी माणसं जमली का गप्पा गोष्टी काही संपत नाही. तर इथे गप्पा गोष्टी सगळ्यांच्या की नाही चालू होत्या. आणि गप्पा गोष्टींसोबत मजा मस्करी ह्या गोष्टी पण बघा आल्याच. म्हटलं तुम्हाला वेळात तुम्ही बिघडा, माझ्या बायकोला बिघडवू नका. बघितला नाही ना, ते 2 भाव आता एकत्र आलेले आहेत ना, तेव्हा ते आपली खेचतात, बाकी काय नाही. कुछ बात नाही होता. तुला काय, तू तर जंगलात चालला तर काय पण पकडून खाशील आणि काय माणूस पण खाशील तर काय, मग आम्हाला आराम मिळेल ना. अरे वा, आमच्या जंगलामध्ये काय ससेविषय आहेत, आम्ही काय माणूस पकडायची गरज नाही, आमच्याकडे आहेत जंगलामध्ये प्राणी. आकाशचं असं आहे की तू माणूस पण खायला त्याला ते पण कमी. असं काय नाही, माणूस बघ जंगलात राहायला गेला तर त्याला ते. तर कुणालच्या बाबांचे सख्खे चुलत काका आणि सख्खे चुलत भाऊ अशी सर्व माणसं ना मुंबईवरनं आलेले आहेत. तर अर्धी माणसं जी आहेत ना ती आपल्या जुन्या घरामध्ये उतरलेत आणि मग अर्धी माणसं इथे आलेली आहेत. तर असं सगळं आहे बघा. म्हणजे खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून सगळीजणं आलेले आहेत मुंबईवरनं. आता काय काम आहे ते कुणालचे बाबा तुम्हाला सांगतीलच. तर सगळं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी आता भाग्या शेरू यांचं बघा जेवण इथे द्यायला सुरुवात केलेली आहे. दोघांनी पण ह्यांना ओळखलं, म्हणजे अगोदर जेव्हा सर्वजण आले ना घरामध्ये त्यावेळेस जरा एक 5 ते 10 मिनटं दोघंजण जरा भुंकं होते. आणि जसं त्यांना कळलं की नाही ही माणसं अगोदर आपल्याकडे येऊन गेलेली आहेत, तसे मग दोघंजण शांत झाले आणि एकदम चांगलीशी फ्रेंडशिप झाली त्यांची ह्यांच्यासोबत. आणि वैशालीला आकाशला पण अशी पाळीव प्राण्यांची खूप अशी आवड आहे, भरपूर अशी माया करतात दोघं पण. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.